नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आता आपण पोचलेलो आहोत दौलताबाद इथे. आणि हा समोर जो दिसत आहे हा आहे दौलताबाद किल्ला. या किल्ल्याचं जुनं नाव देवगिरी किल्ला असंही आहे. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये पोचलेलो आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रकारच्या तोफा ठेवलेल्या आहेत आणि किल्ल्याचं बांधकाम सुद्धा खूप भक्कम आहे. दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात येतो आणि हा शहरापासून सुमारे 16 ते 17 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, दौलताबाद किल्ला हा एकदम अजिंक्य राहिलेला किल्ला आहे. म्हणजे आक्रमण करूनही कोणाला हा जिंकता आलेला नाही, त्यामुळे हा अजिंक्य किल्ला आहे. आता आपण एका ब्रिजवर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे पाणी सुद्धा आहे खाली. आणि या किल्ल्याच्या चारही बाजूंना असं पाणी आहे. याच कारणाने इथे शत्रूंना आतमध्ये जाण्यासाठी खूप मुश्किल होतं. त्यामुळे हा किल्ला कोणाला जिंकता आलेला नाही आहे. असं बोललं जातं की या पाण्यामध्ये पूर्वी मगर आणि विषारी साप सुद्धा सोडलेले असायचे, कारण शत्रूंना इथे येता येऊ नये म्हणून. मित्रांनो, या किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर हा किल्ला सुमारे 1187 साली पहिला यादव राजा भिल्लम पाचवा याने हा बांधला गेला असं बोललं जातं. आणि सुमारे 9व्या शतकापासून 14व्या शतकापर्यंत जे यादव घराणं इथे होतं त्यांची ही राजधानी सुद्धा होती. आणि त्यानंतर इथे अल्लाउद्दीन खिलजी, मोहम्मद बिन तुगलक अशा काही दिल्लीच्या राजांनी सुद्धा इथे राज्य केलं. आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जात आहोत आणि खूप सुंदर असं बांधकाम इथे केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये लाईट्स वगैरे सुद्धा आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. आणि इथे बघू शकता आपण आता किल्ल्याच्या आतमध्ये आलेलो आहोत. आणि इथे बघू शकता इथे आपल्याला आता वर किल्ल्याच्या जायचं आहे. आणि अशी शिडी सुद्धा आहे इकडे. आणि इकडे आम्हाला सांगण्यात आलं की इथे खाली असा बुलबुलैया सुद्धा आहे. तर आम्ही आता इथून खालून जाणार आहोत आणि हा सुद्धा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या वर जायला मदत करतो. तर चला मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. तुम्हाला सुद्धा दौलताबाद किल्ल्यावर जर यायचं असेल तर छत्रपती संभाजीनगर स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने सुद्धा इथे येऊ शकता. आणि आपल्या एस.टी. महामंडळाच्या बसेस सुद्धा इथे येतात. आणि जर तुमची प्रायव्हेट गाडी असेल तरी पण तुम्ही इथे येऊ शकता. आणि इथे भली मोठी पार्किंग केलेली आहे, तर तिकडे तुम्ही तुमची गाडी लावून आतमध्ये येऊ शकता. आणि इकडे दौलताबाद किल्ल्याच्या आत येण्यासाठी मित्रांनो पर पर्सन 25 रुपये अशी तिकीट काढून यावं लागतं. आणि फॉरेनरसाठी ही तिकीट आहे पर पर्सन 300 रुपये अशी. आणि किल्ल्याचा वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा किल्ला तुम्ही येऊन बघू शकता. मित्रांनो, दौलताबाद किल्ला हा पूर्णपणे एका डोंगराच्या वर असा बनवलेला आहे. आणि जसं वेरूळ लेण्या वगैरे बनवलेल्या आहेत तसंच त्याचप्रमाणे इकडे डोंगर कट करून करून हा किल्ला बनवलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक साधारण 2 ते 3 तास इकडे आरामात फिरता येतं, कारण खूप उंचावर आपल्याला जावं लागतं. तर आता आपण बघू शकता इथून हळूहळू वरच्या दिशेने जातोच आहोत. आणि हे बघा इथे आम्हाला आता रस्ता मिळालेला आहे आणि आता आम्ही इथून अजून वर जाणार आहोत. आणि वर गेल्यावर खूपच सुंदर असं निसर्गाचं दृश्य सुद्धा दिसतं इथून. बघा इथून सुद्धा आपल्याला ज्या ह्या किल्ल्याच्या चारी बाजूला पाणी आहे ते पण इथून दिसत आहे. आणि याच्या कडा सुद्धा किती शार्प आहेत तुम्ही बघू शकता. आणि आजूबाजूचा पूर्ण परिसर इथून दिसतो,
त्यामुळेच कदाचित ह्या डोंगरावर हा किल्ला बांधला गेला असावा, कारण दूर दूरपर्यंत आपण इथून बघू शकतो. आता आपण थोडं या बाजूला जाऊन बघूया. हे बघा, इकडे सुद्धा तुम्हाला पाणी जे आहे ते दिसतं आहे आणि इकडे एक चार मिनार सुद्धा आहे. तो बघा, दिल्लीत जसा चार मिनार आहे तसाच इथे त्याची प्रतिकृती इथे बांधली गेली होती आणि सुमारे 63 मीटर याची उंची आहे. तर आता आपल्याला अजून वर चढून जायचं आहे. तर हे बघा, इथे काही काही वेळेला थोडं कंजेस्टेड पण जागा आहे, त्यामुळे जरा सांभाळूनच जावं लागतं आणि गर्दी चांगलीच असल्यामुळे थोडं इकडे सांभाळूनच जावं लागतं. चला मित्रांनो, आता आपण अजून वर जाऊया. मित्रांनो, आता आपण थोडा वर आलेलो आहोत आणि इथे एक गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. तर इथे सुद्धा आम्ही छान असं दर्शन घेतलं. तर तुम्ही पण कधी आलात तर इकडे जरूर भेट द्या आणि तुमच्यासोबत इथे नक्की पाणी सोबत ठेवा, कारण हाईटवर आपल्याला चढत जावं लागतं, त्यामुळे सारखी तहान वगैरे लागत राहते. आणि चला आता आपण पुढे जाऊया.
संपला ना हो, एक नंबर. कुठून आहे कुठून आहे? मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या एकदम टॉपवर पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इथे एक भली मोठी अशी तोफ ठेवलेली आहे आणि इथून व्ह्यू बोलाल तर एकदम खूपच सुंदर असा व्ह्यू इथून दिसत आहे. तर तुम्ही पण इथे नक्की भेट द्या. आणि इथे बघू शकता सिक्युरिटी सुद्धा आहे आणि CCTV कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत, त्यामुळे एकदम सेफ असं हे जागा आहे. आणि इथून हे बघू शकता पूर्ण दौलताबाद जे गाव आहे ते पूर्ण इथून दिसत आहे आणि बाकीचा परिसर पण सुद्धा खूप सुंदर दिसत आहे इथून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मराठा हो. आरक्षणाला चारी बाजून आहे की काय? फडणवीसचा निषेध. चला बरं खाली घ्या बरं. चला चला मावळ्यांनो. हो झालं आपल्या इकडे घटना होती. फालतू नाही काढलं. हो करा द्या तुम्ही. अरे घोषणा करा द्या इंस्टाग्रामला टाकू. त्याच्यातच फोटो घ्यायचे लगेच तुम्ही. हो या बाकीचे हो सर या. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
जय हर हर महादेव. चला 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 चला. मित्रांनो, आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत, त्यामुळे आता आपण किल्ल्यावरून खाली उतरायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण इथून जाऊया खाली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.